सरकोली येथे आमदार यशवंत माने यांची मराठा आंदोलकांनी अडवली गाडी। अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासंदर्भातल्या मागणीसाठी आज शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास मोहोळ मतदारसंघातील सरकोली येथे आमदार यशवंत माने यांची मराठा आंदोलकांनी गाडी अडवली। यावेळी मराठा आंदोलकांनी आमदार यशवंत माने यांच्यावर विविध प्रश्नांची सरबत्ती केली। यावर आमदार यशवंत माने यांनी समाधानकारक उत्तरे देण्याचा प्रयत्न केला। आमच्यावर केसेसहून तुम्हाला हात टाकायचा असेल ना तर तुम्ही बाहेर फिरा, आमच्या भावना संपले द्या। मी काय सांगतो तुम्ही ऐकून घेतले उद्या तुमचं 24 तारखेपासून जरांगे साहेबांनी सांगितलेलं पाठीमागं तुम्ही माहिती करायला माहीत नाही। ज्या दिवशी जरांगे साहेब बसले आपण तिथं उपस्थित आला त्या दिवसापासून माझे कार्यक्रम संपेपर्यंत बंद होते माझे स्वतःचे, मी डिक्लेअर करून टाकलं होतं। आणि उद्या बी तुम्हाला सांगतो उद्या बी माझा पंढरपूर दौरा होता, मी उद्या कॅन्सल केलाय माझा। माझी भावना मी क्लिअर, दुसऱ्याबद्दल मी बोलू शकत नाही, माझी भावना क्लिअर आहे माझी। आणि मी एवढंच नाही, आमच्या 3 पक्षाच्या प्रमुख नेता कोणी नाव घेत नाही, आमच्याबद्दल तक्रार केली की सत्तेत असणारे आमदार सुद्धा ताळे ठोकतात। लक्षात घ्या तुम्ही, त्या आमदाराच्या हिट लिस्टवर तर मी आहे अहमदला। तुम्ही सांगा तेव्हा सत्तेत असणारे आमदार कोण गेले तिथे बसाय रोडवरती? छगन किती प्रखर विरोध करते साहेब, ती किती प्रखर विरोध करते तरी तुमचा नेता त्याला सरळ मोकळीक देतोय, ह्याचा अर्थ तुमचा त्याला पाठिंबा। मी माझ्याबद्दल बोलू शकतो तुम्ही मला निवडून दिलं, तुमचं काम करायचं जबाबदारी माझी। विषय हा विषय सोडून द्या, त्याचा सपोर्ट आहे पूर्ण अजितदादा त्या माणसाला। किती समाजाविषयी बोलतोय, दादाला एकांतात पण बोलू शकता नाही, समाजाविषयी किती खालच्या काय भूमिका मी रस्त्यावर नाही सांगू शकत, सगळ्यात समोर काय गोष्टी असतात त्या। एक जण सुद्धा त्याला बोलत नाही, का बोलत नाही? समाज काय वाटतं टाकलाय का समाज? एवढा खालचा थराला बोलतो तुम्ही हे आता इलेक्शन जी भूमिका आहे ना, तुम्ही ही भूमिका जी मी मदत करतो ती आमदारला करतात, जी करत नाहीत ना त्याच्यावर तुम्ही मानायला पाहिजे। जाऊ शकतो का? नाही, तुम्ही सोलापूर जिल्ह्यातले त्यावेळेस मी एकटा आमदार होतो, तुम्ही लक्षात घ्या। तुमच्याविषयी कुणाचंच काय नाही, तुम्ही सगळे सोऱ्याचा काढल्या सगळ्या गावांनी स्टेटस ठेवले, पहिलंच पत्र माझं, त्याचा कायच उपयोग झाला नाही हे मान्य करू शकतो। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।